मिशन महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात एकनाथ शिंदे गट प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची तोप धडाडणार. बुधवारी बेडग व मालगाव या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जाहीर सभा. 40 वर्षांनंतर सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात 2 जागेवर यश मिळवून देणारे प्राध्यापक मोहन वनखंडे सध्या शिवसेना शिंदे गटासाठी संजीवनी ठरले आहेत. आजपर्यंत सांगली, मिरज, कुपवाड क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षात शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नव्हती. प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी ही किमया घडवली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यावर आता मोठी जबाबदारी पडली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर सांगली जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणात शिंदे गट प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. मतदार जनतेचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. निश्चितपणाने आम्ही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये अभूतपूर्व यश मिळवू असा दावा प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बेडग व मालगाव या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्हा परिषद गटातील व पंचायत समितीच्या गणातील सर्वच जनतेला या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केले आहे. सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीची आता निवडणूक येत्या 7 फेब्रुवारीला होती आहे आणि या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचलेला आहे. आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही या मिरज विधानसभा मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद आणि 7 पंचायत समिती गटातून उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतो आहोत. माननीय एकनाथजीभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आम्हाला या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच आम्ही धनुष्यबाण घेऊन इथं खातं उघडणार आहोत. आणि या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब हे 4 फेब्रुवारी रोजी 12 वाजता बेडग येथील मरगुबाई मंदिर येथे प्रचार सभेसाठी येत आहेत. आमच्या तिथं भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर आमचे असणारे युती पक्षातले असणारे जनस्वराज्य असेल आणि आमच्या नरवाड गटातून असलेल्या उमेदवार तन्वीताई कमलेकर असतील यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. ही सभा झाल्यानंतर 1 वाजता बुधवारी 4 तारखेला 1 वाजता मालगाव ग्रामपंचायत समोरील मैदानामध्ये आम्ही ही दुसरी जाहीर सभा ठेवलेली आहे. इथंही आमचे शिवसेनेचे उमेदवार असणारे वनमोरे मॅडम असतील, त्याचबरोबर शेजूळ काकी असतील यांच्या प्रचारासाठी येत आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेल की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील या असणाऱ्या सगळे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि उद्याच्या जाहीर सभेसाठी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतोय. महापालिकेत जसं तुम्ही सांगितलं होतं की शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीला कशा पद्धतीनं यश शिवसेनेला मिळालं असं वाटतं? आम्हाला नक्कीच आपण पाहिलं की महापालिकेमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेतच आहोत. आजही आमचे 2 उमेदवार आम्ही आता तटस्थ आहोत. आमच्या नेत्यांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही आमचं पुढचं कामकाज हे महापालिकेतलं असेल. परंतु जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही नक्कीच सांगली जिल्ह्यातून जिल्हा परिषदमध्ये 2 अंकी आकडा घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करू आणि नक्कीच या सत्तेच्या सगळ्या चाव्या ह्या जिल्हा परिषदेमधल्या सुद्धा आमचे नेते सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपूर्ण या जिल्ह्याचं नेतृत्व ते सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल अशी भूमिका आमच्या शिवसेनेची असेल. बरे लोक विसरत आहेत की शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तेवढेच ताकदीची पदं, सत्तेतली पदं एकनाथजी शिंदे साहेबांच्या आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्याकडे आहेत. महापालिकेमधलं नगरविकास खातं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. उद्योगमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत. आंबेडकर साहेबांच्याकडे आमचे आरोग्य खातं आहे. त्याचबरोबर गोगावले साहेबांच्याकडे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतरस्ते, पाणंदरस्ते जोडण्याचं जे खातं आहे ते आहे. आणि आमचे जे योगेशजी आहेत कदम साहेब यांच्याकडे ग्रामविकासचं राज्यमंत्रीपद आहे. त्यामुळं ग्रामीण आणि शहराचा विकास करणाऱ्या निधी देणारे मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळं आम्हाला विकास निधीची अजिबात काळजी नाही.
जनतेनं यांच्या भूलथापाला बळी न पडता न फसता या शिवसेनेच्या लोकांना काम करण्याची संधी द्यावी अशीच विनंती करेन. आमदार पत्रकार मित्रांना माहीत आहे कोण कुठल्या पद्धतीनं बोलतंय, कुणाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि कुणाचा बॅलन्स गेलाय हे लोकांनाही माहीत झालंय आणि पत्रकारांना तुम्हाला तर चांगलं माहीत झालंय. तारतम्य कुणी बाळगावं हे त्यांनी ठरवावं. त्यांनी जर ट्रॅक घसरला नाही तर आम्ही ट्रॅक नाही घसरणार. त्यामुळे इथून पुढे सुद्धा जर त्यांनी जसं बोलेल तसं प्रत्युत्तर या वनखंडे सरांचं नक्की असेल. आणि त्या निवडणुकीचा प्रचाराचा एक भाग म्हणून माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, हे आपल्या प्रचाराच्या सभेसाठी बेडग येथे आणि मालगाव येथे सभा घेण्यासाठी येत आहेत. बेडगची जी सभा आहे ती उद्या 4 तारखेला दुपारी 12 वाजता बेडग येथे मरगुबाई मंदिराच्या इथं ही जाहीर सभा होते आणि त्यानंतर ती सभा संपल्या 1 वाजता मालगावला ग्रामपंचायत समोर सुद्धा आम्ही ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. अशा आपले जिल्हा परिषद 2 गटामध्ये प्रचार सभा घेण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदयजी सामंत साहेब आणि जिल्ह्यातील आमदार सुहासजी बाबरसाहेब येतील. आमचे शिरोळचे आमदार खासदार असणारे धैर्यशील माने साहेब आहेत. आमचे डबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार दादा पाटील आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आम्ही बेडगमध्ये जनस्वराज्य पक्षाची युती करून लढतोय आणि जनस्वराज्य पक्षाचे नेते आम्ही विनयजी कोरे साहेबांना निमंत्रित केलेलं आहे. पण ते उपलब्ध झाले तर येतील, अन्यथा समीत दादा कदम आपले प्रदेशाचे अध्यक्ष आहेत तेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जनस्वराज्याचे तिथले स्थानिक नेते जे आहेत आपल्या जिल्ह्याचे अमरसिंह दादा पाटील असतील आणि आमच्या घटक पक्षातील इतर सर्व आरबीआयचे आणि इतर पक्षाची नेते मंडळी, शिवसेनेचे आमच्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ असतील, दुसरे संजय बापू विभूते असतील, आनंदभाऊ पवार असतील, आमचे गौरव नायकोडी असतील संघटक, असे हे ज्येष्ठ नेते मंडळी प्रचाराच्या या अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी येणार आहेत. आणि त्यासाठी आमचे बेडगमधील सर्व आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते, मालगावमधील सर्व कार्यकर्ते आणि आमच्या मतदारसंघातील सगळेच कार्यकर्ते एकवटून कामाला लागलेले आहेत. कमी वेळात आम्हाला शॉर्ट नोटीसमध्ये आम्हाला ही सभा मिळालेली आहे, परंतु उद्या जे आपल्या ह्या बेडगमध्ये आणि मालगावमध्ये या जनतेच्या संवाद साधण्यासाठी आणि इथले असणारे प्रश्न समजून घेऊन त्यावरती चर्चा करण्यासाठी उदय सामंत साहेब येत आहेत. त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करेन की सर्व मतदार बंधू भगिनींनी मालगाव आणि बेडग येथील सभेला उपस्थित राहावं. आम्ही आता 31 ठिकाणी जिल्हा परिषदला जिल्ह्यातून उमेदवार उभा केलेले आहेत. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, यावेळेला मागच्या वेळेला शिवसेनेचे आमचे 3 जिल्हा परिषदेचे उमेदवार आले होते खानापूर आटपाडी मतदारसंघातून. यावेळेला 2 अंकी संख्या ही नक्की असेल आणि 2 अंकी संख्या नक्की आमच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीची ही मॅजिक फिगर असणार, एवढंच मी सांगतो.